रिकी बेंडे, स्ट्राइक पर बैटर लेफ्ट आर्म बैटर रिकी बेंडे और नॉर्थ स्ट्राइक पे विघ्नेश कटोर। पिछले मैच के ऋतिक मैच के खिलाड़ी जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी, 15 गेंदों में 47 रनों का योगदान दिया था, वही बैटर नॉर्थ सेकंड पर। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज। पहला ओवर लेकर करण कटोरे। पहली गेंद, लाउड अपील, लाउड अपील। करण कटोरे को भी पहले मैच से नवाजे गए थे, वही गेंदबाज करण कटोरे। इंडिया वॉरियर्स लहू जी खेड़ेकर पुरस्कृत हम देख रहे हैं इंडिया वॉरियर्स। फुल टॉस गेंद मिड विकेट बॉर्डर लाइन के करीब, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापना तुसी ग्रेट हो, तोहफा कबूल करो। गेंद गई बाउंड्री लाइन के पार, षटकार। और इस बार देखिए पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का। एक शानदार इनिंग की शुरुआत करते हुए रिकी बेंडे। इस बार फुलर लेन गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, मिड ऑफ में फील्डर है, अच्छा क्षेत्र रक्षण के माध्यम से डॉट गेंद की मोहर लगती हुई कम बैक किया करण कटोरे ने। ऐसे नहीं किसी खिलाड़ी को बड़ा नाम दिया जाता है और लहू खेड़ेकर इन्होंने रखा हुआ विश्वास। और इस बार सीधा खेलते हुए जीवन, ओहो जीवन दिवकर के हाथों से, मैं भी कह रहा था कि सुरक्षित हाथों में गेंद होगी। ओहो डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। क्या कहना चाहोगे ऋतिक जी? जीवनदान दिलं जाते रिकी याला, बघूया जीवनदानाचा कितपत फायदा उठवला जाईल। मित्रांनो, एक षटकार रिकीच्या बॅटमधून आला आणि त्याच नंतर त्याच फलंदाजाचा साधा न सोपा झेल होता, परंतु हात आया पर मुंह ना लगा। विकेट काय मिळत नाहीये, तोपर्यंत आपण धावसंख्येवर पाहतोय, धावा लागल्यात 7 धावा। विघ्नेश कटोर ऑन स्ट्राइक, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलतोय नाबाद 47 धावा त्याने खेळून काढल्या आणि मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला विघ्नेश कटोर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। आणि मात्र पहिल्या मॅचचा विचार केला तर करण कटोरे सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे। तर बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रायव्हलरी मैदानाच्या पाहायला मिळते। चांगला चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते। आता मात्र पाहायला गेलं निर्धारित 5 चेंडू झालेत, अद्यापपर्यंत 7 धावा धावपलकावरती लागल्यात, त्यामध्ये एक उत्तुंगाचा षटकार सुद्धा पाहायला मिळाला रिकीच्या बॅटमधून। परंतु कौतुक करावं लागेल करण याचं, अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय। जरी माझ्या गोलंदाजीवरती षटकार आलाय तरी पण 5 चेंडू माझ्या हातामध्ये आहेत, माझ्या बोटांची जादू आज मात्र मैदानाच्या वरती मी आज दाखवणार, हे मात्र पृथक करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू विघ्नेश कटोर ला एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय। षटकाची होते समाप्ती। पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावपलकावरती धावा लागल्यात बिनबाद 7 धावा। काय म्हणाल मुन्ना सर, 7 धावा धावपलकावरती लागल्यात? यस एब्सोल्युटली सराहना करनी होगी ऋतिक सर। अगर देखा जाए तो पहली गेंद का डॉट जाने के बाद दूसरी गेंद पर करुण के ऊपर छक्का लगाया और लगातार की 4 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है। शानदार गेंदबाजी का एनालिसिस और विघ्नेश कटोर जैसे इन फॉर्म बैटर को लगातार की 2 गेंदें बिंदी डालने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ इंडिया वॉरियर्स नावे टीम के गेंदबाज करण कटोरे का शानदार गेंदबाजी। और नीचे पहला टीम की ओर से दूसरा ऋतिक सर। अगर देखा जाए तो पिछले ओवर में कमाल की गेंदबाजी, 1 वाइट और बाकी के 6 गेंदे टोटल डॉट कराए थे गेंदबाज
आदर्श सरलेकर और उसी गेंदबाज को यहाँ पर आमंत्रित किया है। आदर्श सरलेकर गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बैटर रिकी बेंडे। नौगांव और थल क्रिकेट की पंडरी कही जाती है और पहले स्टार्टिंग से हमारे गांव से थल और नौगांव में महायुद्ध होता था। एक चुरसी का मुकाबला होता था। थल बनाम नौगांव जब भी टूर्नामेंट होते थे। आदर्श सरलेकर इस बार देखिए रिकी बेंडे के स्लॉट में और उसे भेज दिया है पार्किंग लॉट में। हवाई सफर गेंद बाउंड्री लाइन के बाहर सीमा रेखा के पार रिकी बेंडे षटकार। छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। पहली गेंद के ऊपर पिछले ओवर में जिस गेंदबाज ने एक भी गेंद बैट को लगाकर रन नहीं दी उसके ऊपर पहली गेंद के ऊपर अटैक करते हुए नौगांव गांव से बिलोंग करने वाले रिकी बेंडे। ओहो फिर से एक बार देखिए दूध आई, फिर से एक बार दूसरा षटकार डीजे। इस बार जिस गेंदबाज की मैं सराहना कर रहा था उस गेंदबाज के ऊपर लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए जीवन दान छोड़ा। जीवन दिवकर आपने कैच छोड़ा और उसके ऊपर ये बल्लेबाज का आक्रमण हमें दिखाई देता हुआ। स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल। कमाल की बल्लेबाजी। सभी बल्लेबाजी जब भी 20 रन बनाए ना वो बल्लेबाज रिकी बेंडे ने ही बनाए। क्या बल्लेबाजी की है, शानदार बल्लेबाजी। स्ट्राइक पर बल्लेबाज विघ्नेश कटोर। इस बार हवा के साथ गड्ढा के संग ओहो पर इस बार अच्छा प्रयास कोशिश की है और जरूर जीवन दिवकर आज थोड़े से संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं। आज उनका दिन जरूर नहीं दिखाई दे रहा है। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 21 रन। क्या कहना चाहोगे ऋतिक जी? पाहायला गेलं तर मुन्ना सर अद्यापर्यंत चांगली धावसंख्या म्हणता येईल। रिकी याचा झेल सोडल्यानंतर त्याने 2 लगातारच्या 2 चेंडूवरती षटकार मारले आणि मात्र त्याची स्थिती मैदानावरती मी काय खेळू शकतो ते मात्र आज मैदानावरती त्यांनी दाखवलंय। अद्यापर्यंत स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये। चांगला चेंडू होता, गुडले स्पॉट वरचा हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु यष्टिरक्षण पाहायला गेलं तर विकेटला चिपकून करतोय आणि चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता। यस विकेट कीपर अगर देखा जाए तो करण कटोरे एक ऑलराउंडर कैटेगरी, बल्लेबाजी हो गेंदबाजी हो क्षेत्र रक्षण हो और इसी वजह पर उन्होंने अपने ऑलराउंडर कैटेगरी का खिताब। और इस बार देखिए अल्टी पल्टी रतन खत्री गेंद जाएगी सीमा पार। आता है कोहली प्रीमियर लीग का चौका। आता हुआ बल्ला अल्टी पल्टी लगता हुआ और इस छवे के साथ स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड पर। पहले बल्लेबाजी करते हुए कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स थल टीम बल्लेबाजी करते हुए। निर्धारित 4 षटकांचा मुन्ना सर खेळ आहे आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहिलं 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागतायत। बिनबाद 25 धावा हा प्लस
पॉइंट म्हणता येईल फलंदाजी करत असताना संघाचा, कारण का अद्यापपर्यंत एकही गडी गमावलेला नाही आहे. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत रिकी बेंडेची बॅट मात्र आज तलपताना पाहायला मिळते आणि विघ्नेश कठोर पहिल्या मॅच मध्ये चमकलाय, परंतु अद्यापपर्यंत त्याच्या बॅटमधून काहीशा मोठ्या प्रकारे मोठे फटके आज मात्र पाहायला मिळत नाहीये. परंतु वारंवार स्ट्रगल करतोय. 4 चेंडूंचा खेळ केलाय त्याने आणि त्यानंतर त्याने एक धावफलकावरती लावली वैयक्तिक. तर बघूया तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज साहिल कासकर, मॅन फ्रॉम सोनखार. तर बघूया गोलंदाजी साहिल येतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो आणि निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये 25 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना समोर फलंदाज उंचखुरा शरीरयष्टीचा विघ्नेश कठोर आपल्याला पाहायला मिळतोय. रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोली प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं असं तलवार क्रीडांगण, एक सुसज्ज क्रीडांगण म्हणता येईल मित्रांनो. 360 डिग्रीचं हे मैदान, चौफेर फटकेबाजी या मैदानावरती करू शकता आणि मात्र सुसज्ज हे असं मैदान दमदार आमदार यांच्या मदतीने हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. चांगलं असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. बोलूया साहिल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मैदानामध्ये. तर गोलंदाजी कशा प्रकारे करतोय, समोर फलंदाज विघ्नेश आणि त्याचा साथीदार फलंदाज रिकी बेंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता कक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विघ्नेश कठोरच्या झोन मध्ये चेंडू दिला तो त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवेल, त्याकरिता आपण पाहिलं तर त्याच्या कक्षेच्या अवांतर दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज साहिलचा आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया पुढील चेंडू विघ्नेशसाठी. यावेळेचा चेंडू, चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज विपुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेश कठोर वारंवार काहीसा स्ट्रगल करत होता मैदानाच्या आतमध्ये. वारंवार त्याच्या बॅटवरती काहीसे चेंडू लागत नव्हते, त्या कारणास्तव शेवटच्या चेंडूवरती पाहिलं तर बॅटची लिडिंग एज लागली आणि विकेट किपरचा सहारा मिळाला आणि मात्र फलंदाज विघ्नेश कठोरला माघारी परतावं लागलं. पहिल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र 1 या धावसंख्येवर बाद झाला. नवीन फलंदाज आपण पाहिला विपुल पाटील, डावकुऱ्या हाताचा फलंदाज. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये अवतरित केलेत आणि वाऱ्याची दिशा सुद्धा पाहिली तर त्यांना पोषक अशी ही दिशा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया साहिल काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचनेमध्ये काहीसा बदलाव, ट्रॅप आखला जातोय, ट्रॅप लावलाय त्या जाळ्यामध्ये. बघूया कशा प्रकारे रोखलं जातंय का. साहिल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विपुल साठी. चांगला चेंडू आहे, उडवला या चेंडूला, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय सिक्सर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हाफवाली चेंडू होता, आडव्या बॅटने सहजगत्या पूल केलाय आणि पूल होतं इथे सक्सेसफुल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये. साहिलने 2 चेंडू चांगले फेकले, त्याच नंतर तिसऱ्या चेंडूचा भ्रुदंड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. विपुल पाटील ऑन फायर. आल्या षटकार मारलाय, त्याच नंतर दुसऱ्या चेंडूवर अलॉंग द कार्पेट च्या आधारावरती 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु चांगलं असं बॅकअपिंग केलंय. त्याच नंतर 1च धाव. 32 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. रिकी बेंडे स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, त्याच नंतर विकेट, त्याच नंतर षटकार तिसऱ्या चेंडूवरती, त्याच नंतर चौथ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर सिंगल धाव. 5वा चेंडू. 5व्या चेंडूवरती आसमान दाखवलं, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार.
धावा लागल्यात त्या 38 धावा आणि वैयक्तिक धावसंख्या लागली रिकी बेंडे याची 30 धावा, त्यामध्ये 4 उत्तुंग असे षटकार आणि एका चौकाराचा समावेश. झेल सोडला होता आणि मात्र त्या झेलाचं रूपांतर मात्र चांगलं असं त्याने आपल्या बॅटच्या रूपाने दाखवलंय. बॅट मात्र त्याची आज बोलली मैदानावरती. चांगला फटका आहे परंतु मिस टाइम फटका हवेत आहे. यष्टीरक्षक त्या चेंडू मागे धावतोय, झेल मात्र पकडतोय आणि इथे मात्र रिकी बेंडेचा खेळ इथे समाप्त होतोय. कमॉन डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. मित्रांनो आपण पाहायला गेलो तर परेश झडे येतोय नवीन बॅट्समन. रिकी वैयक्तिक 30 या धावसंख्येवर बाद झालाय. मित्रांनो काय म्हणाल, रिकी बाद झालाय मुन्ना सर? यस, रिकी बड़े बेंडे के बारे में अगर कहा जाए तो जिन्होंने पहला छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की और लगातार के 4 छक्के इस मैच में उन्होंने पारी को संभाला और 11 गेंदों में 30 रनों का योगदान दिया. आवश्यकता थी क्योंकि अंतिम टेबल पॉइंट में ये मैच जीतना जरूरी है, क्योंकि इसके पहले के जो मैन ऑफ मैच के नवाजे गए थे भाई विघ्नेश कटोर, वो बल्लेबाज सस्ते में आउट होने के बाद पूरी पारी जिम्मेदारी अपने बल्ले पर लेते हुए बैटर रिकी बेंडे, शानदार बल्लेबाजी. इसके बाद होने वाला मुकाबला साईबाबा बोर्डी विपक्ष बॉस फायटर साखर. दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचं आहे. 4 ओव्हर का होने वाला मैच. आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज मंगेश ताड़कर. मंगेश ताड़कर के ऊपर जरूर यहां पर गेंदबाजी की जिम्मेदारी दी है और इस बार देखिए विपुल पाटिल सेकंड पर थे. 1 रन लेने का मौका. इस बार क्या हो रहा है इस मैदान पर? करण कटोरे ने फेंकी हुई थ्रो. 22 के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 39 रन. न्यू बैटर मैदान पर परेश झड़े, खुद कप्तान. आज कप्तानी पारी करनी होगी. परेश झड़े किस तरह से इस बचे हुए 5 गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाएंगे? क्या टारगेट सेट किया जाएगा? क्योंकि 2 ओवर में जरूर शानदार इनिंग की शुरुआत की थी. 25 रन बनाए थे. तीसरे ओवर में 13 रन खर्च किए गेंदबाज साहिल कास्कर ने. ये चौथा ओवर और इस चौथे ओवर में जरूर आड़े बल्ले से खेल दिया. शॉट फाइनल की दिशा में ट्रैवल होती हुई फील्डर फील्ड करेंगे. 1 रन लेने का मौका. दूसरी रन का कॉल और इस बार अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए यहां पर बैटर विपुल पाटिल रनआउट के स्वरूप में बाद होते हुए आउट होते हुए. तब तक 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 40 रन. आने वाले 4 गेंदे ऋतिक जी बाकी है. 4 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने हैं, एक सम्मानजनक स्कोर खड़ा करना है. क्योंकि हम अक्सर कहते हैं जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है और क्रिकेट में अगर रन नहीं तो टीम बर्बाद होती है. बरोबर मुन्ना सर. पाहायला गेलं प्रकाश हलेकाना येतोय. एक लेजेंडरी प्लेयर आपण पाहतोय प्रकाश हलेकाना. एकविरा थल या संघाचं अनेक वर्ष नेतृत्व करतोय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. परंतु नो स्ट्राइक एंड वरती राहील. परेश झडे स्ट्राइक एंड वरती. 40 धावा धावपलकावरती लागल्यात. 50 प्लस करण्याचा नक्की मनसुबा असेल. परंतु बघूया परेश संघाचा कर्णधार आहे. बघूया कर्णधाराची भूमिका कशा प्रकारे बॅटच्या जलवा आज मात्र तलवार क्रीडांगणावरती आज दाखवतोय तो. चांगला चेंडू टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातंय तिथे मात्र सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूंचा सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा असतो. हे सूत्र क्रिकेटमध्ये अनेक वर्ष आपण पाहतोय. आता मात्र 1 धाव स्कोर कार्डवर वाढली जाईल. धावपलकावरती धावा लागतात मित्रांनो. 41 धावा. प्रकाश हलेकाना. मुन्ना सर काय म्हणाल प्रकाश हलेकाना बद्दल? प्रकाश हलेकाना यानी बादल है, तूफान है, अगर लगी तो छगी, ऐसे ये खिलाड़ी है. और ये देखिए उसका नमूना मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद सीमा पर प्रकाश हलेकाना का ये ट्रेडमार्क षटकार.
7-8 साल पहले प्रकाश हलेकाना की बैटिंग क्या रंग लाती थी। आउट ऑफ द स्टंप के बाहर आकर शफल होकर बल्लेबाजी करते थे। अल्टी पल्टी सबसे ज्यादा खेलने वाले प्रकाश हलेकाना, और आज अपने काम के स्कोर जब पहुंचे स्कोर कार्ड पर 47 रन 47। फिर से एक बार गेंदबाजी करते हुए गेंदबाज मंगेश ताड़कर की गेंद, और इस बार देखिए कोई रन की गुंजाइश नहीं। यहाँ पर आखिरी गेंद तक रोकने का प्रयास करते हुए यहाँ पर प्रकाश हलेकाना, उन्हें पता है ऋतिक जी आखिरी गेंद पर भी वो छक्का लगा सकते हैं, वो क्षमता है उस खिलाड़ी के पास। पहली गेंद का सामना अलग किया, छक्का लगाया, दूसरी गेंद डॉट जाती हुई, तीसरी गेंद आखिरी गेंद आना बाकी है, क्या बड़ा स्ट्रोक होगा। और इस बार देखिए क्या फास्ट फ्लूएरस स्ट्रोक लगाया था। गेंद बिहाइंड द विकेट, थर्ड मैन की दिशा में ट्रैवल होती हुई, तब तक अपनी विकेट प्राप्त करते हुए विकेट गेंदबाज मंगेश ताड़कर रनआउट के स्वरूप में। टीम का स्कोर जब पहुंचा है 48 रन, 49 रनों की आवश्यकता है, -5 रन यहाँ पर, तो टोटल स्कोर जब पहुंचा माइनस कर 43, 44 रनों का टारगेट है। बल्लेबाजी करने वाली टीम ध्यान दीजिए। बॉस फाइटर साकर विरुद्ध साई बाबा बोर्डनी। नागेश अब देख रहे प्रतीक मलव यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है, वेलकम है प्रतीक। और खाना गांव से बिलोंग करने वाले सम्माननीय विकास जी पाटिल सर, इनके माध्यम से विकास दादा और उनकी पूरी टीम के लिए इस प्रतियोगिता के लिए तहे दिल से स्वागत है। काफी मेहनत लेते हुए यहाँ पर संदेश आया है। विकास जी पाटिल मैन फ्रॉम खानाव, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। जरूर पहले इनिंग का खेल समाप्त, स्कोर जा पहुंचा है 48 रन, -5 रन करते हुए 43 और 44 रनों का टारगेट है। नागेश सिद्ध टॉस से दिया, अर्षद टावरिया आ चुके हैं, नागेश सिद्ध टॉस से दिया। विक्रमजी पावशे यांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय। एका बाजूला साईबाबा बोडणी तर एका बाजूला बॉस फाइटर साखर। पीएनपी चषक 2025 और उस प्रतियोगिता में बेस्ट बैटर का खिताब प्राप्त करने वाले अर्षद टावरी, नाम में ही टावर है, जो लंबे लंबे छक्के दिखाते हैं। It is called and absolutely on the toss, Sai Baba Bodni on the toss and elected ball first, choose to field first. प्रारंभिक जोड़ी मैदान पर जीवन दिवकर और करण कटोरे। जरूर यहां पर जीतने के लिए 44 रनों का टारगेट सेट किया है, -5 रन करके। परेश झड़े गेंदबाजी के लिए, ऋतिक जी पहले स्पेल में काफी शानदार गेंदबाजी की थी परेश झड़े कप्तान ने, और उसी के बदौलत मैच विन हो गई थी। कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स थर्ड बाजार, और इसी टीम में विघ्नेश कटोर ने शानदार बल्लेबाजी की थी, पर आज इस मैच में विघ्नेश कटोर का बल्ला शांत रहा।
जिसमें शानदार पारी को संभाला बल्लेबाज रिकी बेंडे और उसी साथों साथ उनके 7 खिलाड़ी थे विपुल पाटिल और प्रकाश आलेकाना। इनके बदौलत टीम का स्कोर 48 माइनस 5 रन, टोटल 43 और 44 रनों का टारगेट। फिर से एक बार 44 धावांचं लक्ष्य समोर आहे। 5 धावांचा काहीसा पेनल्टी होती, तर बघूया 44 धावांचं डिपेंड करण्यासाठी परेश जडे संघाचा कर्णधार P1चं षटक अर्थात पॉवर प्लेचं षटक घेऊन येते। 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये, 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळतात। बघूया राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। सन्माननीय आशीष जी नाखवा, बॉस फाइटर साखर टीम के संघ मालक आशीष जी नाखवा, अवनी भाभी के हीरो, इनसे गुजारिश है कि कॉम बॉक्स में आपका तहरीर से स्वागत। पहली गेंद वाइट प्लस, पहिला चेंडू काहीसा अवंतर स्वरूपाचा चेंडू होता। व्हाईट प्लस 1 धाव पळून काढली, 2 धावेचा बोनस आपल्याला पाहायला मिळतोय। 44 धावा डिपेंड करत असताना अतिरिक्त धावा कमी देणं हे फार गरजेचं आहे विन होण्यासाठी। तर बघूया पहिला चेंडू काहीसा वाईट आपल्याला पाहायला मिळाला, तर वाईट ही वाईटच सुरुवात असते, परंतु बघूया परेश नक्कीच कमबॅक करेल यात मात्र कोणतीही शंका नाहीये। पुन्हा एकदा सज्ज होईल, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय। समोर फलंदाज आहे जीवन दिवकर। बघूया जीवन दिवकर आणि करण कटोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर बघूया परेश ऑन अ बॉलिंग ट्रॅक, लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, आडव्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव। आता मात्र 3 धावा धावफलकावरती लागतात। चांगल्या प्रकारे मोठे फटके खेळण्यासाठी सिंगल डबल वर सुद्धा भर दिला जातोय, कारण का स्कोरबोर्ड हलता ठेवला पाहिजे। 4 षटकांचा सामना आहे आणि मात्र या 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रति षटक 11ची सरासरी आहे, 44 धावा बनवायच्या आहेत। तर बघूया काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या खेळामध्ये। चांगला फटका आहे, जोरदार मारलेला फटका, फटक्यामध्ये उंची जास्त लांबी कमी, तिथे आहे क्षेत्ररक्षक, पकडलाय झेल आणि मात्र फलंदाज जीवन दिवकरचा समाप्त होतोय खेळ। चांगल्या प्रकारे झेल घेतला, सुजल लढगे होता तिथे, चांगल्या रीतीने त्या चेंडूचा जज केला चेंडू आणि चांगल्या रीतीने आपल्या झोलीमध्ये घेतला आणि मात्र करण कटोरेला मैदानाचा तंबूचा रस्ता दाखवला। चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगलं कॉम्बिनेशन झालं, झेल सुद्धा चांगला पकडला आणि गोलंदाज परेशने सुद्धा त्याला जाल्यामध्ये त्या ट्रॅपमध्ये फसवलं। मित्रांनो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याच क्षेत्रामध्ये तो पकडला गेला। हा ट्रॅप लावलेला परेश जडेने आणि त्या ट्रॅप मध्ये फसलाय करण। नवीन येणारा फलंदाज आदर्श सरलेकर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय। कशा प्रकारे फलंदाजी करेल आदर्श आणि जीवनच्यावर सर्व दारमदार आहे सामना जिंकवण्याची, परंतु डिपेंड करत असताना 44 धावा डिपेंड करायला उतरणारा संघ आपण पाहतोय परेश झडे अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि परेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। या अवलेसा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हलवार गतीने सोडला, शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिला तर बाईकच्या स्वरूपात धाव आली। तत्पूर्वी आशीषजी नाखवा सर, विनंती असेल आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर विनंती असेल आपण स्टेज वरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। आशिष नाखवा, पंकजी नाखवा, विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण स्टेज वर येऊन विराजमान व्हा। चला मित्रांनो 4 धावा धावफलकावरती लागल्यात। परेश जडे शेवटच्या क्षणाला सुंदररित्या गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। आता मात्र चांगली दिशेहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी हिट करतोय, कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक, कधी फास्टर वन कधी स्लोअर वन पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हलवार गतीने कधी चेंडू फेकतो, बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये तलवार क्रीडांगणावरती आज मात्र दाखवतोय परेश जडे। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चांगला चेंडू, पुन्हा एकदा हवेत आहे, झेल होण्याची नामी संधी आणि संधीचं सोनं केलंय फलंदाज अजून एक जीवन दिवकर। बॅक टू द डगआउट।
तर 2 गड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय परेशानीने आणि धावा खर्च केल्यात 4 धावा. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट फेकला होता आणि त्याचनंतर एक धाव बोनस सुद्धा दिली होती. तर परंतु पाहायला गेलं तर चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी परेश झडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा डिपेंड करत असताना प्रामुख्याचे 2 सलामीवीर त्यांना मात्र तंबूचा रास्ता दाखवलाय परेश झडे याने. संघाचा करता करविता अर्थात संघाचा कर्णधार आणि जी कर्णधाराची भूमिका मैदानाच्या आतमध्ये तो मात्र सिद्ध करून दाखवतोय. P1चं षटक अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय. 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ट्रॅपमध्ये काहीसा फसवतोय, गंडवतोय, चकवतोय. अर्थात आपल्या बोटांची जादू आज मात्र या क्रीडांगणावरती दाखवतोय. आकाश भायतांडेल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय स्ट्राइक एंड वरती. फास्टर वेन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मात्र षटकाची होते ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत 2 गडी बाद 4 धावा. काय म्हणाल मुन्ना सर, 4 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये आणि 2 गाड्यांना तंबूचा रास्ता दाखवलाय. यस, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट अक्सर कहा जाता है ऋतिक सर. और उसी तरह से पहले मैच में जिस तरह से गेंदबाजी की ना, उसी तरह से पृथक्करण पहले मैच में भी 4 रन खर्च किए थे और 1 विकेट प्राप्त किया था और शानदार गेंदबाजी की. और वही पृथक्करण फिर से एक बार चेहराक्स कॉपी आज इस मैच में दिखाई देती हुई गेंदबाज परेश झड़े, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट और वही जवाबदारी कंधे पर लेते हुए कमाल की गेंदबाजी. बचे हुए 18 गेंदे, 40 रनों की आवश्यकता है. 18 चेंडू 40चं समीकरण. सुंदररित्या गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रास्ता दाखवला परेश झडे. आता मात्र चांगल्या रीतीने आपली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. बॅटमध्ये काहीसा जोहर दाखवता आला नाहीये, परंतु गोलंदाजीमधील जी काही माझी क्षमता आहे, माझ्याकडे जी क्षमता आहे ती मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. नवीन गोलंदाज सुजल लडगे. बघूया लॉंग रनअप आहे या खेळाडूचा आणि सुंदररित्या गोलंदाजी. ओमसाई नवगाव संघामधून लखमादेव नवगाव संघामधून खेळतो आणि आता बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुजल लडगे लॉंग रनअप आहे आणि या वेगावरती द्रुत गती मारा. बघूया नवगाव एक्सप्रेस गोलंदाजी सुजल लडगे कशा प्रकारे आज मात्र या क्रीडांगणावरती तलवार क्रीडांगणावरती करून दाखवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. आदर्श सरलेकरच्या बॅटमधून स्लॉटमध्ये चेंडू दिला आणि थेट त्याला पार्किंग लॉटमध्ये पोहोचवलं. पाहायला गेलं तर काहीसा ओरफिच पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने धिरकावून दिला. बघूया आता कमबॅक जरूर करेल. पहिला चेंडू काहीसा ओरफिच पडल्यानंतर बघूया सुजल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. एक लॉंग रनअप आहे, 10 ते 12 बॉलांचा रनअप. हॅम ऍक्शन पाहायला मिळते. यावेळेस चेंडूवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक जाणार का? हो, गेलाय. मॅक्सिमम षटकार. बॅट मधून आज मात्र आदर्श या एंडनी चांगली फलंदाजी करतोय. अद्यापर्यंत द्रुतगती मारा करणारा सुजलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. 2 चेंडूचा समाचार घेतलाय तो आदर्श याने. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे फेस करतोय आदर्श याला. सुजल पुन्हा एकदा सज्ज होईल. कशा प्रकारे कमबॅक करण्याचा जरूर मनसुबा आहे, परंतु अद्यापर्यंत लेंथ मात्र पुन्हा एकदा भरकटली. नो चेंडू. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. बघूया फ्री हिटचा चेंडू आहे. नामी संधी आहे या चेंडूवरती.
रनआउटच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद होईल, अन्यथा फलंदाज बाद होणार नाही आहे। आता मात्र बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे चेंडू टाकला जातोय सुजलच्या माध्यमातून। आदर्श तर तयारच आहे, त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिले। तर बघूया आता नामी संधी आहे मोठा फटका मारण्याची। फ्री हिटचा चेंडू आहे मित्रांनो, फ्री हिटचा चेंडू, चांगला चेंडू। पंचांनी मात्र स्वैर पद्धतीचा हा डॉट चेंडू आहे शफल केलेला। आदर्श याने शफल केल्यानंतर गाईडलाईन असते ती वाढली जाते। आपण आता नवीन नियम पाहतोय, बॅट्समनने शफल केलं की वाईट गाईडलाईन असते ती वाढली जाते मित्रांनो। बघूया चांगला चेंडू होता पुन्हा एकदा आदर्शसाठी। सुजल सज्ज होते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा। आता मात्र फसवलंय तिथे मात्र क्षेत्ररक्षक। बघूया त्या चेंडू पर्यंत रिकी काही पोहोचत नाहीये, तोपर्यंत 2 धावा पळून पार होतात मित्रांनो। काहीसा हवेमध्ये होता आदर्शचा चेंडू, झेल होऊ शकला असता परंतु त्या चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये, तोपर्यंत 2 धावा पळून काढतात। धापलकर धावा लागतात मित्रांनो। आमचे स्कोरर मित्र दरणे गुरुजी 19 धावा धापलकरवरती सांगतायत। चांगली अशी लेखणी त्यांच्याकडे आपण पाहतोय, चांगले असं स्टॅटिस्टियन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। समालोचकाचा कणा अक्षरशः स्कोररची भूमिका पार पडतात दरणे गुरुजी अनेक स्पर्धेमध्ये। यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे परंतु झेल मागे जात नाहीये, तोपर्यंत पुन्हा एकदा संधी हुकते, संधीचं सोनं होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत 1 धाव। चांगल्या प्रकारे मैदानामध्ये क्रिकेट पाहायला मिळतोय। एक संधी दिली, दुसरी संधी, परंतु संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करता आलेलं नाहीये क्षेत्ररक्षकाला, तोपर्यंत चांगल्या प्रकारे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत। आकाश भाईतांडेल आता खेळण्यासाठी सज्ज होतील, हा सुद्धा मोठा खेळाडू आपण पाहतोय। या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे, बघूया आकाश काय करून दाखवतोय। हार्ड हिटर फलंदाज आहे। चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण अप्रेश होत होता आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तोपर्यंत दुसऱ्या षटकाची होते समाप्ती। 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा। आता मात्र 12 चेंडू मध्ये 23 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये। काय म्हणाल मुन्ना सर, 12 चेंडू मध्ये 23 बनतील की रोखल्या जातील? यस, जर अशा प्रकारे स्ट्रॅटेजी पाहिली तर नक्कीच 12 चेंडू मध्ये 23 धावा बनल्या जातील, कारण का ज्याप्रमाणे परेश झडेने गोलंदाजी सुरुवात केली आहे त्याच्या व्यतिरिक्त सुजल लडगेवरती 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं आणि 17 धावा खर्च केल्या। टोटल धावा पाहायला गेल्या तर 21 धावा धावफलकावरती आहेत। उर्वरित 12 चेंडू 23 धावांची गरज। तत्पूर्वी विनंती असेल बॉस फाइटर संघाचे संघमालक अवनी भाभी के हीरो आशीष जी नाखवा सर, इनसे गुजारिश है कि स्टेज पर तशरीफ लाए, आपका तहे दिल से स्वागत है। उनके साथ श्वेता भाभी के हीरो पंकज जी नाखवा सर से भी गुजारिश है कि जल्द से जल्द प्रेजेंटेशन बॉक्स में तशरीफ लाए। बॉस फाइटर संघ के ये दोनों संघ मालक ऑनर, इनसे गुजारिश है स्टेज पर आइए। 12 गेंदे 23 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए तीसरे ओवर की जिम्मेदारी लेकर गेंदबाज आयुष विकास साखरकर गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज आकाश और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देंगे आदर्श सरलेकर। आदर्श सरलेकर खुद कप्तान है, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, दोनों भी जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हुए गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, पर इस बार 12 गेंदे 23 रनों की आवश्यकता है ऋतिक सर। बरोबर मुन्ना सर, 12 चेंडू 23 धावा हे षटक मात्र निर्णायक असणार आहे मुन्ना सर। पाहायला गेलं या षटकामध्ये कमी धावा दिल्या तर बॉलिंग साईडच्या बाजूने सामना जाईल आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर फलंदाजीवाल्याने कुठल्या तर अक्षरशः त्यांच्या बाजूने सामना जाईल। दुहेरी सामना आहे, 50-50% म्हणूया सामना दोन्हीकडे। बघूया काय घडतंय काय बिघडतंय या क्रिकेटच्या पटलावरती। आयुष साखरकर येतोय गोलंदाजीसाठी, काय करून दाखवणार आपल्या संघासाठी तर बघूया। दोन्ही फलंदाज आता मात्र त्यांची इथे नजर मात्र बसली या क्रीज वरती। दोन्ही सेट बॅटर आहेत, काय करतायत एके बाजूला आपण पाहतोय आकाश भाईतांडेल पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आदर्श पाहायला मिळतोय। बघूया ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय।
पहिला चेंडू सुंदररित्या चेंडू म्हणता येईल, चांगल्या प्रकारे चेंडू टाकलेला तो आपण पाहतोय आयुष साखरकर याने. क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र म्हणूया, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, ऑफ स्टंप पिचिंग यॉर्कर होता, तो मात्र खोदून काढायचा होता. तोपर्यंत गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तोपर्यंत 1 धाव. आता मात्र समीकरण बदललंय, 11 चेंडू 22 धावा. प्रतिस्फोट साखर संघाचे संघमालक सन्माननीय राजनजी नाखवा सर यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा स्टेजवरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. पंचाचा इशारा वाईट, स्क्वेअर चेंडू. दुसरा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी, काहीसा यष्टी उद्ध्वस्त करण्याचा त्याचा मनसुबा होता, परंतु तो प्रयत्न इथे अंगलटी आलाय, परंतु कमबॅक करेल. चांगला चेंडू होता, थोडासा दिशाहीन गोलंदाजी होते. चांगला चेंडू हवेमध्ये आहे, झेल होण्याची शक्यता नाकारताना अप्रेश खोत त्या चेंडू मागे आणि मात्र पकडलाय झेल आणि संपलाय आदर्श याचा खेळ. सन्माननीय गजानन जगन्नाथ बुंद उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. कोहली प्रीमियर लीग 2025 सन्माननीय श्री गजानन जगन्नाथ बुंदके सर इथे उपस्थित झाले, त्यांचा सहर्ष स्वागत आहे. चांगल्या प्रकारे झेल घेतला अप्रेश खोत याने, त्या चेंडूचा जज केला आणि चांगल्या प्रकारे आपल्या झोळीमध्ये घेतला आणि मात्र फलंदाज आदर्श संघाचा कर्णधार तारणार होता, त्याच्या बॅटमधून 2 खोऱ्याने मोठे षटकार पाहायला मिळालेले, त्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला. आता बघूया नवीन येणारा फलंदाज साई कासकर. बघूया साई कासकर कशा प्रकारे, साहिल कासकर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र समीकरण बदललंय, इथे इक्वेशन बदललंय, 10 चेंडू 21 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे डावखोरे हाताचा फलंदाज आल्यानंतर काहीसे डोकेदुखी अनेक गोलंदाजांना होते, परंतु आयुष बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना बदल करतोय, कारण का वारंवार बदलाव करावा लागतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यानंतर काहीसा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय आणि गोलंदाजाला टप्प्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन करावे लागते. बघूया आता काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या पटलावरती. बचे हुए 10 गेंद 21 रनों की आवश्यकता है, एक शानदार मैच. झेलला यावेळेला लेझी शॉट आला काय नि गेला काय. 1.5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन, चेंडू सीमा पार नाही गेलाय, फलंदाज झालाय बाद. डीजे सन्माननीय श्री गजानन जगन्नाथ बुंदके साहेब इथे उपस्थित झालेत, सरांना विनंती असेल सर आपण स्टेजवरून विराजमान व्हा, आपलं सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय प्रतिस्फोट साखर संघाचे राजनजी नाखवा सरांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवर या, आपलं स्वागत आहे. ऑन हैट्रिक गेंदबाज फिर से एक बार आयुष विकास साखरकर, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. मुन्ना सर पाहायला गेलं तर ऑन हॅट्रिक आहे. या चेंडूवरती काय घडतंय बघूया, अद्यापपर्यंत जकडून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय, एक हॅम ऍक्शन आहे आणि मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आयुष विकास साखरकर. अद्यापपर्यंत आपल्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये या तलवार क्रीडांगणावरती, आज मात्र त्याची बॉलिंगची पेशकश मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सन्माननीय हेमंतजी मलव साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल हेमंतजी मलव आपण स्टेजवरून विराजमान व्हायचं आहे, आपला सुद्धा कोहली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. चला मित्रांनो, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे विघ्नेश कासकर, नवीन फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती खेळत असतोय. तर बघूया ऑन हॅट्रिक, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, रनआउटचा चान्स होतोय का पाहूया, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललं इथे, 8 चेंडू 21 धावांचं समीकरण. काय म्हणाल मुन्ना सर, 8 चेंडू 21 धावा. यस, खूपच सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतोय गोलंदाज आयुष विकास साखरकर. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपात एक धाव, कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय.
सन्माननीय चला मित्रांनो, 7 चेंडू 20 धावांचं समीकरण. आता मात्र सुरुवात तर मुन्ना सर आयुषने चांगली केली, परंतु शेवट गोड करतोय का पाहूया. अद्यापर्यंत 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. काय घडतंय काय बिघडतंय. आयुषने तर या मॅच मध्ये जान आणली मित्रांनो. सामना मात्र अद्यापर्यंत जिवंत आहे. दोन्हीकडे सामना आहे. 50-50% म्हणून या सामना. कधी काय घडेल या मैदानावरती सांगू शकत नाही आहे. 7 चेंडू 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आकाश स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. आकाश मोठा फटका खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु काय घडतंय मैदानाच्या वरती. यष्टीरक्षक मिस, त्या मागे एक धाव पळून काढतायत. तिसऱ्या षटकाची मित्रांनो होते समाप्ती आणि मात्र धावपलकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. काय म्हणाल मुन्ना सर. या सामना होता कुठं आणि सामना आलाय कुठे. त्यात पण पेनल्टी मायनस करून गोलंदाजी करतायत. काय कमालीची गोलंदाजी करतायत. आपण पाहतोय कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स स्थळ बाजार. कमालीची गोलंदाजी, आउटस्टँडिंग. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना सामना आलाय 6 चेंडू आणि 19 धावा. त्याच्यामध्ये 5 चेंडू डॉट आहेत आणि 4 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केलेत. गोलंदाज आपण पाहतोय आयुष विकास साखरकर. कमालीची गोलंदाजी. त्यात 2 22च्या धावाच फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी. 6 चेंडू 19 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहतोय प्रणय टेंगले. गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे ऋतिक सर. बघूया मुन्ना सर. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना प्रणय टेंगले येतोय गोलंदाजीसाठी. काय करणार बघूया आपल्या संघासाठी. मॅन फ्रॉम घसवड. बघूया प्रणय टेंगले कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर फलंदाज आकाश भाईटांडेल पाहायला मिळतोय. आकाश भाईटांडेलच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. षटकार. चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. आकाश भाईटांडेल ऑन अ फायर. मित्रांनो चांगल्या प्रकारे सामना पाहायला मिळतोय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 6 चेंडू 19ची आवश्यकता असताना आकाश भाईटांडेलच्या बॅट मधून एक उत्तुंग असा नेत्रदीपक फटका 6 धावांसाठी पण पाहिला आणि मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू 13चं समीकरण. आकाश भाईटांडेल स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. एक प्रामुख्याचा हार्ड हिटर फलंदाज आकाश भाईटांडेल च्या वरती सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाज प्रणय टेंगले बघूया काय कमबॅक करून दाखवतोय आपल्या संघासाठी. जर सामना जिंकवायचा असेल तर आकाश भाईटांडेलला मैदानाचा तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. त्यासाठी करामत आपल्या बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये अवतरित करावी लागेल. लेकटर पद्धतीचा चेंडू. तिथे मात्र विघ्नेश कटोर काहीसा पुढे आला होता. रनआउटचा चान्स आहे. बघूया डेंजर एंड कडे होता. आकाश भाईटांडेल जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. थर्ड अंपायर.
फिल्डिंग लावून घ्या तुम्ही, डिसिजन असेल ते आम्ही सांगू. दूध का दूध, पाणी का पाणी. dreamscricket.in च्या माध्यमातून नक्कीच होईल. तुम्ही जागेवर थांबा. जगत सरकार, जिस खिलाड़ी की हम राह देख रहे थे वो आए हैं. जगत सरकार, कोहली प्रीमियर लीग में आपका स्वागत है. यस, द दूध का दूध, पानी का पानी. बैटर इज गो टू आउट. बल्लेबाज रन आउट, डायरेक्ट हिट है और बल्लेबाज आउट होते हुए. डीजे इस मोमेंटम चेंज होता हुआ. बच्चे में 4 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. पर्चे आर्ची आली रे आली ना पर्शा ना आर्ची. यह है कोहली प्रीमियर लीग 2025 का थरार. 4 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. पाहायला गेलं तर मुन्ना सर 4 चेंडू 12 धावा. तसं पाहायला गेलं तर 2 स्ट्रोकची मॅच आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं फार चुकीचं आहे. बघूया नवीन येणारा फलंदाज समीर येतोय मैदानाच्या आतमध्ये. बघूया समीर काय करून दाखवतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रणय टेंगले पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉर फुल टॉस चेंडू मिस होतोय. आता मात्र ना दिवाळी ना दसरा हा चेंडू मात्र मिस केलाय. समीर याने 3 चेंडू 12 धाव्यांचं समीकरण. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. अशी लॉलीपॉप चेंडू मिळत नाही आणि मात्र समीरला हा चेंडू मिळालेला त्याचं मात्र रूपांतर षटकारामध्ये करता आलेलं नाहीये. बघूया प्रणयचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळतोय आणि मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. कमान डीजे.
गती परिवर्तन केलं आणि परिवर्तन सृष्टी का नियम आहे, अशा प्रकारे परिवर्तन पाहिजे जीवनाच्या खेळामध्ये सुद्धा परिवर्तन पाहिजे. आणि मात्र आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावेच लागतील सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये कमबॅक आयुष साखरकरच्या गोलंदाजीने मैदानावरती करून दाखवलंय. 12 चेंडू 23चं समीकरण असताना त्याने तब्बल धावा खर्च केल्या त्या 5 आणि त्या 5 धावा खर्च केल्याने या सामन्यामध्ये जान आणली आपल्या संघासाठी. तर बघूया 2 चेंडू 12चं समीकरण काय म्हणाल मुन्ना सर, 2 चेंडू 12 होतील की नाही होते? यस, तसं पाहायला गेलं तर फलंदाजाची शरीरयष्टी पाहिली तर त्याच्याकडे ती ताकद आहे आणि त्याच पद्धतीचा जर चेंडू आला तर नक्कीच या धावा होऊ सुद्धा शकतात, कारण का त्याच्यासाठी हा खेळपट्टी नंदनवन आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. चला बघूया या वेळेसच्या चेंडूवरती चेंडू हवेत स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेतोय, परंतु झेल निसटला जातोय. परंतु या सामन्यामध्ये आपली पकड चांगल्या प्रकारे प्रस्थापित करतोय. आता मात्र समीकरण बदलले. 1 चेंडू 11चं समीकरण. आता मात्र इथे एखादा नो आला तर फलंदाजी साईडला इथे चान्स राहणार आहे, अन्यथा 99.99% सामना मात्र क्षेत्ररक्षण करत असताना संघाच्या बाजूने सामना झुकत असताना पाहायला मिळतोय. बघूया शेवटचा अंतिम चेंडू आणि सामना विजयी होतोय. साखरकर ब्रदर्स संघाने सामना विजयी झालाय सुंदररित्या. हार्दिक हार्दिक अभिनंदन. साखरकर ब्रदर्स या संघाने दोन्ही सामने जिंकून थाटामध्ये प्रवेश केलाय सुपर 8 मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन.